भक्त असतो का नाही, त्या भक्ताची इच्छा काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा भगवंत भेटीपेक्षा सुद्धा भगवंताच्या भक्तीत त्याला अधिक आनंद होत असतो. कुणीतरी एक दंतकथेच्या माध्यमातून काल्पनिक कथा अशी सांगितली जाते, काही नाही म्हणे एक भक्त मोठमोठ्याने आनंदाने भजन करत होता, खूप भजन करत होता, 50 वर्ष झालं तो भजन करत होता. एकाने त्याला विचारलं, का रे बाबा तू 50 वर्ष झालं भजन करतो, म्हणजे तुला देव भेटला असेल. तो म्हटला, देव ज्याला भेटायचं आहे ते भेटू नाही तर न भेटो, माझा काही त्याच्याशी संबंध नाही, देव भेटावा म्हणून मी भजन करतच नाही. म्हटलं मग कशा करता करतोय? तो म्हटला, मला भगवंताच्या भजनात आनंद वाटतोय म्हणून भजन करतोय. म्हटले माझ्या भजनाला फलाच्या प्राप्तीचा दृष्टीने विचार करायचा झाला तर अमुक मिळावं म्हणून माझं भजन नाही आहे, अमुक याच्याकरता आहे म्हणून माझं भजन नाही आहे. ओके, माफी मागून बोलतो, वाईट कुणी वाटू नका, पण त्या काळातली समजा त्या काळातली भजनं देवाच्या भेटी करता तरी असायची. आमचं भजन चहा होण्यापुरतंच असतं. और पहिले रामकृष्ण हरी आणखी सुरू व्हायच्या अगोदर म्हणतात, ठेवलाय का चहा? हां, अगोदर म्हणतात. म्हणजे ते चहाचं पातीला जर ठेवलेलं असेल तर इकडं स्वर पकडला जातो, नाहीतर ती स्वरही लवकर लागत नाही कित्येक भजनी लोकांचा. जाऊ द्या. परंतु म्हणून देवाची या चाडे आळवावे देवा जे म्हटलं जातं का नाही, देवाकरता केलेलं देवाचं भजन, देवाकरता केलेलं देवाचं भजन. तानसेनाची कथा आपल्याकडे अनेकदा सांगितली जाते. तानसेन फार मोठा गायक, फार मोठा गायक. त्याच्या भजनाचं एक परिणाम असा सांगितला जात असे म्हणे, तो जो राग गातो त्या रागाचा परिणाम त्याच्या भजनामध्ये जाणवायचा. बादशाहांनी एके दिवशी त्याला विचारलं, का रे बाबा तू एवढा सुंदर गातोस, तुझे गुरुजी किती चांगले गात असतील, तू एवढा चांगला गातोय तर तुझे गुरुजी किती चांगले गातात? तानसेनांनी सांगितलं, राजेसाहेब खरं सांगू का, माझे गुरुजी कसे गातात हे मला शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला तर जे भजन ऐकायचं असेल तर माझ्याबरोबर माझ्या गुरुजींच्या भेटीकरता यावं लागेल, तर तुम्हाला ते भजन ऐकायला मिळेल, ऐकूनच कळून घ्यावं लागेल. बादशाहांनी सांगितलं काही हरकत नाही, चल. म्हणून बादशाह तानसेनाच्या बरोबर त्याच्या गुरुजींचं भजन ऐकण्याकरिता म्हणून निघाला. आता तानसेनाच्या गुरुजींचं नाव काय? त्यांचं नाव आहे हरिदास. आजही वृंदावनामध्ये त्यांची यमुनेच्या काठावर त्यांचा आश्रम दाखविला जातो. यमुनेच्या काठावर हरिदासांचा आश्रम आहे. आजही हरिदासांचं वास्तव्य तिथं आहे म्हणून सांगितलं जातं. तुम्ही जर वृंदावनामध्ये गेलेला असाल तर मधुबन पाहिलं जातं बघा, त्या मधुबनाला चिटकूनच हरिदासांचा आश्रम आजही दाखविला जातो. म्हणजे काय, तानसेनाचे ते गुरु आहेत हरिदास, आणि त्या हरिदासांचं भजन ऐकण्याकरिता तानसेनाच्या बरोबर बादशाह गेला. गेल्यानंतर तानसेनांनी त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर राजाला सांगितलं, तुम्ही एका झाडाखाली बसा, असं जर पुढं जाऊन तुम्हाला ऐकता येणार नाही, इथं बसा म्हटले. तो बसला बिचारा. तानसेन आतमध्ये गेला. हरिदासांनी असे डोळे झाकलेले होते. काय ध्यान असतं, निवांत एकांता वेळेला चिंतन करत बसले असतील, काय असेल ते असेल. तानसेनाने विचार केला, आता हे तर डोळे झाकून बसले आणि माझा राजा तर कशा करता आलाय, भजन ऐकायला, आणि यांनी तर काय केलंय, डोळे झाकलेले आहेत. आता डोळे झाकून आता यांचं भजन कसं होणार? डोळे झाकून भजन होत असतं का? डोळे झाकून भजन होत नाही. भजन ऐकता ऐकता लोकांचे डोळे झाकतात. काय डोळा लागला म्हणतात. आणखीन काय, पहिल्या रामकृष्ण हरीला गुरुवारी दादा सांगत असतात बघा, काही काही कीर्तनामध्ये, आता बार्शीतले श्रोते माझ्या परिचयाचे आहेत म्हणून काय अडचण नाही, नाहीतर आम्ही खेडेगावाला कीर्तनाला काही काही ठिकाणी जातो, तर आमच्या निवृत्ती आपा आलेच जवळचे, त्यांना माहिती आहे. काही काही लोक पुढं बसतात, अगदी पुढं, आणि पहिला रामकृष्ण हरीला आरतीलाच उठतात. आणि मग दुसऱ्या दिवशी जर त्याला विचारलं, का रे कुठे गेला होता? बोधले महाराजांच्या कीर्तनाला. कसं झालं कीर्तन? ते काही सांगण्यासारखं आहे का? रामकृष्ण हरीला झोपला ना आरतीला उठला, याला काय माहिती कीर्तनात काय झालं ते? तानसेनाने विचार केला की आपले गुरुजी डोळे झाकून बसलेत, आता भजन कसं होणार? भजन करण्याकरता डोळे उघडले पाहिजे, त्यांनी पाहिलं पाहिजे, त्या सगळ्या साहित्याकडे पाहिलं पाहिजे. समोर ते तबला होता, ती पेटी होती, तो तंबोरा होता. ते तबल्यावर त्यांनी थाप टाकली. तो काळी 2 स्वराला चांगल्या पद्धतीने तबला लागलेला होता, अगदी स्वरामध्ये. तंबोरा, तबला, ते एक जीव. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. खरं तर भजनाकरता ते सगळं पाहिजे. लावणी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लावणी या शब्दाचा अर्थ आहे स्वराला लावणं, म्हणजे तबला तुमचा स्वरामध्ये पाहिजे, तुमचे जे तंबोरा आहे तो स्वरामध्ये. अहो तुम्ही बाकीचं काय घेऊन बसला? टाळ असतात का नाही, टाळ, त्या टाळाचे सुद्धा स्वर असतात. तुम्ही बघा, तुम्ही जुनी आता वारकरी मंडळी टाळ घ्यायला गेल्यानंतर ते कसेही टाळ घेत नसतात, ते बिनजोड लागत नाही. त्यात दोन्ही टाळ कसे असे वाजवून बघितले जातात, त्याच्यावर ते हाणून बघितलं जातं हे कोणत्या स्वराला आहे. म्हणजे इकडलं एक टाळाची वाटी आणि इकडली एक टाळाची वाटी, त्या दोन्ही वाटीचा स्वर एक आला पाहिजे, बरोबर आहे, एक स्वर आला पाहिजे. म्हणून त्या दोन्ही वाट्या, म्हणून त्या अशी जोड लावत असताना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने त्या टाळाच्या जोडी लावाव्या लागतात. टाळाचा सुद्धा स्वर आहे,
टाळाचा स्वर आहे, विण्याचा स्वर आहे, मृदंगाचा स्वर आहे. ती विणा लावताना आपल्या ज्या 5 तारा असतात त्याच्यामध्ये 4 आणि 5वी एक तार, त्याला खर्जाची तार म्हटली, ज्याला पिवळी तार असते. त्या पिवळ्या तारीचा स्वर लावताना वेगळा लावावा लागतो आणि या 4ही ताऱ्याचा स्वर लावताना वेगळा लावावा लागतो. म्हणजे या 4ही तारेचा स्वर आणि त्याची जी खर्जाची असलेला स्वर या सगळ्याचा एकजीव व्हावा लागतो. आपण जेव्हा त्याच्यावर झंकार मारतो त्या विण्यातून एक चांगल्या पद्धतीचा स्वर बाहेर पडला पाहिजे. मग काळी 2चा स्वर असेल तर मग विण्याचा स्वर, तबल्याचा नाम पखवाजाचा स्वर आणि मग टाळाचा स्वर आणि ह्या सगळ्यामध्ये आपला स्वर. हेही बरोबर आहे. बऱ्याचदा ते सगळं लागलेलं असतं हे कुणीकडे गातं त्यालाच माहिती. कुठल्या कधी कधी तर त्या पेटीमध्ये 7 स्वराच्या पलीकडे जावं लागतं, कुठं आहे का याचा स्वर शोधायला. कधी कधी आपले स्वर तसे लागत नसतात. परंतु स्वर काय आहे, काय एकजीव ज्याला झाल्यानंतर ते कानावर पडल्यानंतर ऐकायला एक वेगळ्या पद्धतीची त्याची जाणीव होत असते. संगीतशास्त्र आपल्या भारतीय संस्कृतीतलं मोठा आघात आहे. आपण संगीतशास्त्राचा आणखीनही काही दाक्षिणात्येमध्ये आपल्याला त्या शास्त्राचा अभ्यास करणारी खूप लोक पाहायला मिळतात. असो, तानसेनाने विचार केला तर तबला घेतला, त्याच्यावर थाप टाकली, चांगला स्वराला लागलेला तो तबला होता. ते तंबोरा पाहिला, तोही चांगला स्वराला लागलेला होता. तानसेनाने काय केलं, तो तबला जवळ घेतला. त्याचे गट्टे असतात बघा, असे कडेने लाकडी गट्टे असतात, ते चांगले गट्टे. ते तबल्याकरता गट्टे पाहिजे, पखवाजाकरता गट्टे, ते लाकडी गट्टे पाहिजेत. आता काही काही ठिकाणी आम्ही गेलो ना, आता आम्हा खेडेगावाने गेल्यानंतर काय आमची फजिती असते आम्हाला माहिती आहे. ते म्हणून तर मला कीर्तनापेक्षा प्रवचनच बरी वाटतात. ते कीर्तन तिथं ते तबला एका पखवाजाला लावायला गट्टाच नव्हता. त्यांनी काय आणावं माहिती आहे का तुम्हाला? बुरकुंड. माहिती आहे का तुम्हाला? ते बुरकुंडच म्हणतात की त्याला, हे कणसाचं ते तिथे निघालेलं ते बुरकुंड आणलं. ते जगदाळे सर खरंच सांगतो, ते लावायलाच येईना. म्हणलं अरे याला लागेल ना गट्टा. ते म्हणले गट्टे कुठून आणायचे? त्याने ते बुरकुंड आणलं. आई म्हटलं हे असतंय का? मग दगडच घेऊन आला. तो म्हटलं मग हे लावा म्हटला. ते आपल्याकडे काय त्याची काळजी नाही, आपल्याला त्याचं महत्त्व नाही. मृदंग म्हणजे मृदंग काय आहे, टाळ हा टाळ नाही आहे. मी तुम्हाला प्रमाण देतो आणि मग पुढे जातो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, ही भाषा आहे. दिंडी या शब्दाचा अर्थ आहे विना. टाळ, टाळ हा म्हणजे टाळ नाही आहे, तर तो काय आहे, साक्षात परमात्मा आहे. म्हणून आपल्याकडे पंढरपुरामध्ये फड परंपरेमध्ये टाळ असा कुठेही ठेवला जात नाही. टाळ ठेवण्याकरता गादी असते. ऐका, टाळ ठेवण्याकरता, कारण टाळ हा भगवान स्वरूप आपल्याकडे मानलं जातं. कारण टाळ हे भजनाचं साधन असेल आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपण साध्यापर्यंत पोहोचत असेल तर साधन आणि साध्य हे एकजीव असल्यामुळे, साध्याची प्रतीती आपल्याला साधनात येत असल्यामुळे त्या टाळाला सामान्य समजायचं नसतं. टाळ हा एक विठ्ठल आहे अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्याकडे त्याला असं खाली टाकून जमत नाही. टाळ असा कुठेही टाकू नये. मुळात आपल्याला काय झालं, आपण टाळ कुठे काही काही ठिकाणी सप्त्याला गेल्यानंतर ते अशा हे बांधतात, ते बांबू बांधतात आणि त्याच्यावर टाळ अडकवतात. कशा करता निघालं कोणा, असं चालत नाही. टाळ असे अडकून जमत नाही. टाळ व्यवस्थित बांधावे लागतात. ठेवायचे असेल तर आपल्याला गादीवरच ठेवावे लागतात. त्याच्याकरता व्यवस्थित पिशवी तयार केलेली असते. कारण टाळाला आपल्या काय आहे, आमचे गुरुजी सांगायचे, टाळ, मृदंग, विणा याचे अर्थ सांगत असताना टाळ कुणी वाजवायचा सांगू तुम्हाला, ज्याला अहंकाराचा विटाळ घालवायचा आहे त्यानं टाळ वाजवायचा. ज्याला अहंकाराचा विटाळ घालवायचा आहे का नाही त्यानं टाळ वाजवण्याकरता प्रवृत्त व्हायचं. झेंडा घेताना सुद्धा त्याला अधिकारी आहे, झेंडा घेण्याचा सुद्धा अधिकारी आहे. आपल्याकडे काय केलं जातं माहिती आहे का, झेंडा कुणी घ्यायचा. आता तुम्ही दिंडीत चालणारी जर लोक असताल तर तुम्हाला माहीत असेल, जे दिंडीत चालतात त्यांना माहिती आहे बघा. आमच्याकडे काय केलं जातं दिंडीत, झेंडा कोणाला द्यायचा, ज्याला काहीच येत नाही त्याला म्हणतात घे झेंडा. म्हणजे ज्याला काही येत नाही त्याला झेंडा घ्यायचा असं असतं का? अहो, झेंडा म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? माझे मनीची आवडी आणि पंढरपुराने येईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुणी वेधले. हे ज्ञानोबारायांची भाषा किती गोड आहे पहा. त्यामुळे झेंडेकरी सामान्य नाही. तुळशी धारण करणारी जी स्त्री असते ती, ज्याला आपण तुळशीवाली असं म्हणतो, ती तुळस धारण करणारी सुद्धा ती सामान्य नाही आहे. झेंडेकरी सामान्य नाही आहे, विनेकरी सामान्य नाही आहे. प्रत्येकाचे अधिकार, चोपदार असतो, त्या चोपदाराचा सुद्धा एक विशिष्ट अधिकार आहे. चोपदार या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो, मालकाच्या गैरहजेरीमध्ये सगळ्या फडाची व्यवस्था पाहणारा जो असतो त्याला चोपदार म्हटलं जातं. चोपदाराचं बारीक लक्ष सगळीकडे असावं लागतं. तुम्ही फक्त माझ्यावरच लक्ष ठेवताय नाही ना, बारीक असावं लागतं चोपदारांचं लक्ष. अशी नाही, ही व्याख्या सांगतो म्हणजे हसू नका, पण माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे, यांनाही माहीत आहे. पण चोपदाराच्या व्याख्या काय असतात त्याच्याकडं बारीक लक्ष, काय कमी काय जास्त. आपल्याला एखाद्याचा टाळाची दोरी तुटली
तर त्यानं टाळ मागायची गरज नाही, त्याच्या अगोदर टाळ तिथं हजर झाला पाहिजे. हे चोपदाराचं काम असतं. भजन चालू करण्याकरता अगोदर विणा वगैरे ठेवून टाकणं हे चोपदाराचं काम असतं. कीर्तनकाराला घेऊन येणं हे चोपदाराचं काम असतं. त्यामुळे चोपदार या शब्दाचा अर्थ असा असतो की ज्याचं सगळीकडे लक्ष आहे आणि थोडं इंग्रजीतला शब्द वापरतो, सर्व कार्य कंट्रोलिंग आहे, त्याला चोपदार असं म्हटलं जातं. तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये कधी आलात का? पहा, ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात जर कधी आला तर तुम्हाला एक सांगू, पालखी सोहळ्यातली एकच गोष्ट तुम्ही बघा, आवर्जून पहा. जर नाही गेला असला तर एखाद्या आरतीला तुम्ही जा. काय पहा, नाना सांगतो. ज्यावेळेस पालखी सोहळा तळावर येतो, म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी येतो, आल्यानंतर सगळे भजन करत असतात आणि मग आरतीच्या वेळेला तो चोपदार, त्याच्या हातामध्ये जी काठी असते त्याला चोप म्हटलं जातं. त्या काठीला सुद्धा एक विशेष मान आहे. ती चांदीची जी काठी असते ती काठी जेव्हा उंच करतो, उंच केल्यानंतर जवळजवळ 1,00,000-2,00,000 समाज असतो, पण पूर्ण शांतता होते. त्या काठीचा अधिकार एवढा आहे. ही काठी उंच केल्यानंतर एकानेही टाळ वाजवायचा नाही, बोलायचं नाही, काहीच नाही. तुम्हाला सांगू ती शांतता किती असते. 2,00,000 लोकांमध्ये शांतता किती असते, तर टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असते. तुम्ही पहा, माझं अतिशयोक्तीचं बोलणं नाही, तुम्ही प्रत्यक्ष या आणि पालखी सोहळ्यामधलं तेवढी एक गोष्ट पहा की 2-2.5-3 लाख लोक फक्त चोपदारांनी काठी उवर केल्यानंतर सगळीकडे नीरव शांतता प्राप्त होते. आता ती चोपदाराची काठी म्हणजे ती सामान्य नाही, तो माऊलीचा दंड आहे. त्याच काठीकडे पाहताना सामान्य पाहिलं जात नाही. माऊलीच्या पादुकाचं नाही दर्शन झालं तर लोक त्या चोपदाराच्या काठीचं दर्शन घेतात. का? कारण ते एक माऊलीचं प्रतीक म्हणून दर्शन केलं जातं. आणि ती काठी वर करणं याचा अर्थ माऊली सगळ्याला सांगतात, आता थांबा, शांत राहा. शांत राहा म्हटल्यानंतर तो माऊलीचा आदेश 2.5-3 लाख लोक कोणालाही तक्रार न करता शांतपणे पाळतात. हे त्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. किती वैशिष्ट्यपूर्ण संप्रदायाची एक एक लक्षणं आहेत बघा तुम्ही. मी का सांगायला लागलो की प्रत्येक साधनंसुद्धा ती साधनं सामान्य रूपाने जरी आपल्याला वाटत असली तरी त्या साधनाचं महत्त्व आहे. तसं भजनामध्ये तबला हे एक अतिशय महत्त्वाचं साधन सांगितलं जातं. विणा महत्त्वाचं साधन आहे. ते तानसेनाने काय केलं, तो तबला घेतला, त्याचे ते गट्टे लावलेले होते, त्यानं ते गट्टे काढले. ते वादीचे गटे काढले की त्याचा स्वर खाली उतरतो, म्हणजे आपण काय म्हणतो, उतरला असं म्हटलं जातं. ते स्वर जे असतात ना, आता ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो स्वर चढला आणि स्वर उतरला. थोडक्यात काय, स्वर चढला या शब्दाचा अर्थ, समजा काळी 2ला जर आपल्याला स्वर लावायचा असेल तर काळी 3ला गेला की त्याला चढला असं म्हटलं जातं. काळी 2ला आपल्याला भजन करायचं आणि गट्या काढला, वादी उतरली की तो स्वर उतरला, म्हणजे काळी 1मध्ये आलं असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे आहेत त्या तबल्याचे गटे काढल्याबरोबर तो तबला उतरला म्हणजे त्याचे स्वर व्यवस्थित येईना आणि त्याच्यावर तो थाप टाकायला लागला तो तानसेन. बरं, एवढ्यावर तो थांबला नाही. त्यानं हातोडी घेतली आणि स्वर चांगलं लागलेलं होतं, उगं इकडं तिकडं ठोकाठोकी केली आणि ती बिघडून टाकलं. बऱ्याच लोकांना चांगलं चाललेलं बिघडायची सवय असते. ते चांगलं बिघडून टाकलं आणि त्याच्यावर ते थाप टाकायला लागला. अपस्वर कानावर आला. आता खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटत नाही. का पटत नाही? कारण स्वर काय ना अपस्वर त्याला कळतंय. ज्याला कळतच नाही त्याचा विषयच नाही, तो कशालाही वा म्हणेल. बरोबर आहे का नाही? कारण कळतच नाही त्यातलं काही, तर कशाला बाबा, आपल्याला कळत नाही तर तू जसा गातो त्याला वा म्हणायचं, काय करणार. पण जे खरे गायक असतात ना, त्यांना सूक्ष्मतेचं दर्शन असतं. त्यामुळे ते स्वर तबल्याचा आहे का, तो गातोय त्याचा स्वर व्यवस्थित आहे का. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा एखादी चाल म्हणताना आमच्याकडे जे काही आता आमचे निवृत्ती आप्पा, त्यांना फार चांगलं स्वराचं ज्ञान आहे, फार चांगलं स्वराचं ज्ञान आहे, मला माहिती आहे. ते किती आज आपल्याकडे भाऊ, आपल्याकडे पेटी घेऊन तुम्ही तबला लावता. बऱ्याचदा भजनामध्ये पेटीचा स्वर झाला जातो तबला. मी आप्पांना मी केवढी लहानपणापासून मी पाहतोय, त्यांनी कधीही पेटीचा स्वर घेऊन तबला लावला नाही किंवा पकवाज लावला नाही. त्यांच्या डोक्यामध्ये स्वर एवढे चांगले बसलेले आहेत. काळी 2ला म्हटलं की ते 1 मिनिटात काळी 2ला लावतात, काळी 4ला म्हटलं की काळी 4ला लावतात, पांढरी 3ला म्हटलं की पांढरी 3ला. त्यांना पेटीच्या स्वराची गरज नाही, मोबाईलमधल्या स्वराची गरज नाही, काही गरज नाही. म्हणजे किती जुन्या लोकांचं किती ॲक्युरेट ज्ञान होतं बघा तुम्ही. आजही त्यांच्याकडे. त्यांनी काय केलं, ते स्वर थाप टाकायला लागला, अपस्वर कानावर पडायला लागले. हरिदासांची समाधी मोडली. त्यांनी एकदम डोळे उघडले आणि म्हणायला लागले, अरे तानसेना काय करतोस, हां नीट लावलेला नाही आहे का तबला. आणि इकडं तो तबला घेतला, त्याच्यावर ते व्यवस्थित पद्धतीने स्वर लावला. ते तंबोरा घेतला, त्याचा स्वर व्यवस्थित लावला. आणि मग काय असतं, खऱ्या गायकाला भजन करा म्हणायची गरज नसते, त्याच्या मनात आलं की भजन सुरू होतं. तुम्हाला एक सांगतो, खरे गायक जे असतात का नाही, त्यांना असं वाट बघायची गरज नसते. त्यांना माणसं आलीत का बघायची गरज नसते, माईक सिस्टीम लावली का बघायची गरज नसते, काही गरज नसते. जी खरी भजन करणारी जे असतात ना, त्यांच्या मनात आलं की ते भजन सुरू.
आलं की भजन सुरू. ते कशाची वाट बघत नाहीत. माणसं आपली ऐकायला आहेत का नाहीत याचाही विचार तो केला जात नाही. गायकाचा विचार करत असताना तो जो सांगितला त्या तानसेनानी ती सगळं तबला बिघडवलेला, हरिदासांनी तो तबला जवळ घेतला, व्यवस्थित लावला आणि मग ते स्वर कानावर पडल्याबरोबर त्यांना भजन करावं वाटायला लागलं आणि त्यांनी भजन सुरू केलं. ते भजन इतकं गोड होतं, एवढं गोड होतं, सगळा परिसर मंत्रमुग्ध झाला. 2-2.5 तास ते भजन झालं आणि भजन झाल्यानंतर तानसेनानी गुरुजींना नमस्कार केला आणि बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याचे बादशाह जो होता का नाही झाडाखाली बसलेला, तो तर अगदी मग्न झालेला होता. तो रस्त्याने चालायला लागले आणि बादशाहांनी सांगितलं, तानसेना तुझ्या गुरुजींचं भजन आज ऐकल्यानंतर एवढा मग्न मी झालो, आता कोणाचं भजन ऐकण्याची इच्छा राहिली नाही, एवढं गोड भजन ऐकायला मिळालं. म्हटलं ठीक आहे, आता एवढ्यावर बरं होतं. पण ते बादशाह पुढलं वाक्य बोलला. बादशाहांनी सांगितलं, का रे तानसेना, तुझे गुरुजी एवढे सुंदर गातात, तू काय एवढा चांगला गात नाही. दुसऱ्याची चाल बिघडली म्हणायची सवय तेव्हापासूनची आहे, हाताची नाही. दुसऱ्याला बघा तुम्ही, नाही 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 नीट आलं नाही, धरा 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 असं करतात ते. तर ते दुसऱ्याची त्याने सांगितलं, तू काय एवढा चांगला गात नाही. आता तो तानसेन होता हजर जबाबी. तानसेनाने सांगितलं, राजेसाहेब त्याचं एक कारण आहे. माझे गुरुजी एवढे चांगले गातात पण मी एवढा चांगला गात नाही. याला एकच कारण आहे, माझे गुरुजी भगवंताकरता गातात म्हणून एवढे चांगले गातात आणि मी तुमच्याकरता गातो म्हणून असला गातो. म्हटलं दुसरं काहीच नाही. देवाची या चाडे आळवावे देवा. देवाकरता केलेलं देवाचं भजन, देवाकरता केलेली देवाची भक्ती ही काय केली जाते, त्या तत्स्वरूपापर्यंत घेतली जाते. माझा विषय असा होता, भगवंत प्राप्ती आणि भगवंताचं भजन याच्यामध्ये जर तारतम्याने विचार केला तर भगवत प्राप्तीपेक्षा सुद्धा भगवंताच्या भजनाचं पारडं हे अधिक पद्धतीने जड आपल्याला दिसून येईल. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती ही कैक पटीने श्रेष्ठ म्हणून आपल्याकडे सांगितली जाते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञान आहेत, पण तिला राधा नावाची भक्ती त्याला जाऊन भेटली, त्यामुळे ज्ञान राहिलं नाही, तर ते ज्ञान आणि भक्ती ही एकमय झालेली स्थिती आपल्याला दिसून येते. आता ही जी भक्ती आहे ही भक्ती अनेक पद्धतीची केलेली आपल्याला दिसून येते. या भक्तीचा विचार करत असताना नारद पंचरात्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक भूमिका अशी सांगितली, सपिता ज्ञानदाता ज्ञानम तत्कृष्ण भक्तिदम सा भक्ती परमाशुद्ध कृष्णदास्य प्रदाचया. नारद पंचरात्र नावाच्या ग्रंथामध्ये नारदांनी काही व्याख्या केलेल्या आहेत भक्तीच्या. 2 भूमिका फार चांगल्या मांडल्या. ऐका, पहिली भूमिका नारदांनी अशी सांगितली, सपिता ज्ञानदाता यो ज्ञानम तत्कृष्ण भक्तिदम. त्याला पिता म्हणा. पिता या शब्दाची व्याख्या नारदांनी सांगितली. पिता कोणाला म्हणायचं, पितृत्व हे कोणाकडे येतं हे सांगताना नारद सांगतो, ज्ञानदाता ज्ञानाचं दान करणारा जो आहे ना त्याला खऱ्या अर्थाचा पिता असं म्हटलं जातं. नीट ऐका, आपल्याजवळ असलेलं जे ज्ञान आहे ते आपल्या पुत्राला देऊन टाकणं, आपल्याजवळ असलेलं जे काही आहे ते पुत्राला देऊन टाकणं, ज्ञानदाता त्याला पिता म्हणा. आता ते ज्ञानदाता जे आहे ते ज्ञान नेमकं कशाच्या संबंधाने, तर नारदांनी सांगितलं कृष्ण भक्तिदम, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने भक्ती कशी करावी याचं ज्ञान जो आपल्या जवळ असलेल्याला देतो तो खऱ्या अर्थाचा पिता, अशी व्याख्या केली. बरं, ती कृष्ण भक्ती म्हणजे नेमकी कशी, नारदांनी सांगितलं, सा भक्ती परमाशुद्धा. ती भक्ती परमशुद्ध आहे. परमशुद्ध कोणती परमशुद्ध भक्ती, कृष्ण दास्य प्रदाचया अशी भाषा वापरली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं केलेलं दास्य हीच भक्ती परमशुद्ध अशा पद्धतीची आहे, अशी नारदांची नारद पंचरात्र नावाच्या ग्रंथातली व्याख्या आहे. नीट ऐका पुन्हा एकदा. आपला विषय काय चालला आहे, ज्ञान आणि भक्ती. हे कशा करता चाललं आहे, कृष्ण आणि राधा दोघांची गाठ पडली. थोडा तत्त्वज्ञानातला चिंतनातला विषय फक्त सांगतो. आता हे ज्ञान आणि भक्तीचा विचार मांडत असताना ज्ञानाचं दान करणारा तो पिता, कोणत्या ज्ञानाचं, कृष्ण भक्ती कशी करावी याचं ज्ञानाचं दान करणारा तो पिता. मग पुन्हा प्रश्न निर्माण झाला, कृष्णाची भक्ती तरी नेमकी कशी, सा परमाशुद्धा, परमशुद्ध आहे. कोणती भक्ती, श्रीकृष्ण दास्यच, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दास्यत्व अशी भक्ती परमशुद्ध आहे. या भक्तीचं ज्ञान पुत्राला देणारा तो खऱ्या अर्थाचा पिता आहे. अशी उलटी प्रक्रिया घ्या एकदा, पुन्हा एकदा डोळ्यासमोर ठेवतो. तो पिता कोण, ज्ञानाचं दान करणारा. कोणतं ज्ञान, कृष्ण भक्तीचं ज्ञान. कोणती कृष्ण भक्ती, कृष्ण हरिदासा, कृष्णाच्या दास्यत्वाची भक्ती. म्हणजे कृष्णाचं दास्यत्व करणं यालाच भक्ती म्हणा.
त्या भक्तीचं दान करणं यालाच ज्ञान म्हणा, आणि या ज्ञानाचं दान करणारा जो कोणी आहे त्यालाच पिता म्हणा. असं उलट्या पद्धतीने तुम्ही जा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मुद्दा खाली शेवटी एकच येतोय, श्रीकृष्ण परमात्म्याच्या दास्यत्वाला खऱ्या अर्थाची भक्ती म्हणा, असा सरळ सरळ अर्थ येतो. आता हे जे दास्यत्व आहे का नाही, हे दास दास या शब्दाचा अर्थ काय? भगवान श्रीकृष्णाचं दास व्हायचं म्हणजे नेमकं काय? त्याच्या जवळ राहणं याला दास म्हणायचं का त्याच्या कामामध्ये येणं त्याला दास म्हणायचं? त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकणं याला दास म्हणायचं? नेमकं दास या शब्दाचा अर्थ काय? ऐका, शास्त्रांनी केलेली एक व्याख्या सांगून पुढं जातो आपल्याला. दास्यत्व म्हणायचं कशाला? लोक म्हणतात आम्ही त्यांचे दास, आम्ही यांचे दास. हे दास म्हणणं म्हणजे नेमकं काय? गुरूंचा दास होणं म्हणजे नेमकं काय? भगवंताचा दास होणं म्हणजे नेमकं काय? संतांचा दास होणं म्हणजे नेमकं काय? दास या शब्दाचा विचार करत असताना कोणी कुणाचं दास व्हावं यालाही शास्त्रांनी काही मर्यादा सांगितलेल्या आहेत. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांसारिक जीवाची एक भूमिका मांडत असताना फार गोड मांडलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात, परमार्थातला मनुष्य कोणाचा दास होतो आणि प्रपंचातला मनुष्य कोणाचा दास होतो. प्रपंचातला मनुष्य कोणाचा दास होतो म्हणत असताना तुकाराम महाराज सांगतात की करीत या सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापलो मी देवा, आणि करीत या सेवा कुटुंबाची. करीत या सेवा हा शब्द मांडला का नाही, हा दास्यत्वाच्या संबंधाने मांडलेला दिसून येतो. दास होण्याकरिता 4 गोष्टीची आवश्यकता आहे असं शास्त्र आम्हाला सांगतं. कोणकोणती गोष्ट सांगितल्या? दासास्तु प्रसृतास्तस्य निदेशवशवर्तिनः विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्र धीयश्चते. अशा 4 गोष्टी सांगितल्या. ऐका, पहिली गोष्ट सांगितली आश्रितता, दुसरी गोष्ट सांगितली आज्ञता, तिसरी गोष्ट सांगितली विश्वस्तता, आणि चौथी गोष्ट सांगितली विनम्रता. ऐका, या 4 गोष्टी असतील तर त्यालाच दास म्हणा. हे सगळं काय चाललं आहे आपल्याला? कृष्णाचं दास व्हायचं म्हणजे नेमकं काय? राधा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी एकरूप होते आहे, पण कृष्ण परमात्म्याची दास्य भक्ती करणारे अनेक आपल्याला दिसून येत आहेत. हे दास होणं म्हणजे नेमकं काय? 4 गोष्टी सांगितल्या. आश्रितता 1, आज्ञता 2, विश्वस्तता किंवा विश्वासार्हता 3, आणि विनम्रता 4. दास ज्याला व्हायचा आहे किंवा दास ज्याला म्हणून घ्यायचा आहे तो आपल्या मालकाच्या आश्रित असला पाहिजे. 1, आश्रित या शब्दाचा अर्थ अंकित किंवा जवळ, आश्रित असला पाहिजे. बरोबर आहे? 1. दुसरी गोष्ट, फक्त आश्रित असून जमत नाही, आज्ञेत असला पाहिजे. आश्रित आणि आज्ञेत फरक कळाला का? आश्रित म्हणजे जवळ आणि आज्ञेत म्हणजे ऐकण्यात. बरोबर आहे? काही माणसं जवळ असतात पण ऐकतच नाही. काय करावं? जवळ आहेत पण ऐकायचंच नाही. काही कितीही सांगू द्या, ऐकायचंच नाही. त्याला दास म्हणता येत नाही. जवळ असावं 1, तेवढ्यावर जमत नाही. आज्ञेत असावं 2. आता आणखीन बोलतो, एवढ्याला दास म्हणता येईल का? शास्त्रांनी सांगितलं तसं नाही चालत म्हटले. काही माणसं जवळ आहेत म्हणजे आश्रित आहेत, आज्ञेत आहेत, मान्य आहे, पण काय म्हटले त्यांच्यावर विश्वास नाही. कारण विश्वासार्थ नाही ना. म्हणजे काय? आज्ञा केली काम कर, होय म्हणतात पण करल याची शाश्वती नाही. करण्याकरता म्हणून इथून जातात, विश्वासार्थ नाही. मग आपण काय केलं पाहिजे? विश्वासात आलं पाहिजे. म्हणजे किती गोष्टी झाल्या आतापर्यंत? 3. एक तर आश्रित असलं पाहिजे 1, दुसरी गोष्ट आज्ञेत असलं पाहिजे 2, आणि तिसरी गोष्ट विश्वासार्थ असली पाहिजे 3. एवढ्यावरही जमत नाही म्हटले. काही लोक आश्रित असतात, आज्ञेत असतात, विश्वासार्हताही असते, मग पण विनम्र नसतात म्हटले. दासाने कसं असावं लागतं? विनम्र. विनम्रता असली पाहिजे. आपल्या मालकाविषयी काय विनम्रता असली पाहिजे. हो, काही लोकाला तर मला काम सांगायला भीतीच वाटते. का? भर माणसात म्हटलं म्हणजे नाही करणार, आली का पंचायत? काही सांगता येत नाही. काही बोलतील सांगता येत नाही. काही लोकांचा असा स्वभाव असतो, कधी नाही म्हणतील, सांगता येत नाही. मग पण त्याचं नसलं पाहिजे. विनम्रता ही असावी लागते. ऐका, आता काय गोष्टी झाल्या? आश्रितता, आज्ञेतता, विश्वासार्हता आणि विनम्रता या 4 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना दास म्हणा. त्यांनाच कृष्ण परमात्म्याचं दास्यत्व करता येऊ शकतं किंवा त्यांनाच कृष्णाचं दास्य म्हणून वावरता येऊ शकतं. असा विचार आपल्याला भक्तिशास्त्राने दिलेला दिसून येतो. आता थोडं पुढं ऐका. हे जे दास्यत्व सांगितलं का नाही, दास कसा असावा? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दास व्हायचा आहे, कसं व्हावं हे कळालं. या भगवंताच्या दास्यत्वाचे प्रकार भिन्न भिन्न सांगितलेले आहेत. दास्यत्वाचे प्रकार भिन्न भिन्न सांगितले. नावं सांगून पुढं जातो. तुम्हाला उदाहरणं देतो, पटेल अशी उदाहरणं देऊन पुढं जातो. भगवंताचे काही अधिकृत दास आहेत. 1,
भगवंताचे काही आश्रित दास आहेत 2, भगवंताचे काही पारिषद दास आहेत 3 आणि भगवंताचे काही अनुग दास आहेत 4. मला खाली यायचं आहे, उद्धव अर्जुन यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण हे दास नेमकं कोणत्या प्रकारातले आहेत याचा थोडा तात्विक विचार मी जरा विस्ताराने मांडतोय. भगवंताचे काही अधिकृत दास आहेत, देवाचे दास आहेत, काही अधिकृत आहेत. अधिकृत या शब्दाचा अर्थ काय? कायमस्वरूपी अशा पद्धतीचे अधिकारयुक्त अशा पद्धतीचे दास दिसून येतात. तत्त्वज्ञानाने चिंतन असं केलं आहे, इंद्र, चंद्र, ब्रह्म, सूर्य ही सगळी जी आहेत का नाही, हे देवाचे दासच आहेत. हे सगळे देवाचे दास आहेत. इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, हे सगळेच्या सगळे देवाचे दास आहेत. का सांगू? कारण यांचं अस्तित्वच भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे. पहा तुम्ही, सूर्य उगवतो, मावळतो, आपण म्हणतो सगळं, पण हे सगळं असते हे जे चालतं का नाही, हे सगळं भगवंताच्या सत्तेने चालतं. उपनिषदाने एक वचन दिलंय, भीषात वातपवते भीषोदेती सूर्याहा भीषदग्निचंद्रस्य मृत्युर्धावती पंचमहा. आणि या श्लोकाचा भाव, या उपनिषदातल्या या वचनाचा भाव भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये जरा आवर्जून कधी वेळ मिळाली तर गीता वाचा. आणि त्याच्यातला श्लोक असा आहे, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. या श्लोकावर केलेलं ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय वाचा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की भगवंताच्या ठिकाणी काय अधिकार सांगितला जातो, त्याला प्रभू असं का म्हटलं जातं. ही सगळी कारणं आपल्याला देता येण्यासारखी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका. काय? अधिकृत दास. भीषात वातपवते, उपनिषद सांगतं वारा जो आहे तो वाहतो म्हटले, पण कशामुळे वाहतो? भगवंताच्या भीतीने वाहतो. भीषात म्हणजे भीती, वारा वाहतो तो भगवंताच्या भीतीने वाहतो. भीषोदेती सूर्य, हा सूर्य उगवतो तो भगवंताच्या भीतीने उगवतो. भीषादग्नि चंद्रस्य मृत्युर्धावती पंचमहा. अग्नी, चंद्र आणि मृत्यू या सगळ्या गोष्टी धावत असलेल्या दिसून येतात. अग्नी धावतोय, चंद्र धावतोय, मृत्यू धावतोय, या सगळ्या गोष्टी आम्हाला धावत असलेल्या दिसून येतात. कशा करता म्हटले? भगवंताच्या भीतीने. त्या भगवंताच्या मृत्यू भगवंताच्या भीतीने. त्याला माहीत आहे की विशिष्ट काल आले की आपल्याला जावं लागणार आहे. विशिष्ट कालाच्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला तिथं शरीराच्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे. नाही पोचलो तर भगवंताची भीती आहे आपल्याला. भगवंताच्या भीतीने हे सगळं चाललेलं आहे. मला काय सांगायचं होतं आपल्याला, हे सगळे भगवंताचे दास आहेत. याला अधिकृत असं म्हणा. कळलं का? बघा, 4 प्रकार सांगायचे आहेत. एक अधिकृत दास, दुसरं आश्रित दास, तिसरं पारिषद दास आणि चौथं अनुग दास. हे सगळं का चाललंय? द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले आहेत आणि सगळेजण हात जोडून देवाच्या समोर उभे आहेत. हे सगळे देवाचे दास आहेत, पण कोणत्या प्रकारातले एवढे मला सांगायचे आहेत. द्वारका नगरीमध्ये असलेला राजा श्रीकृष्ण परमात्मा, त्याचे असलेले हे सगळे दास, पण हे दास कोणत्या प्रकारातले? तत्वज्ञानाने विचार केलाय. काही देव लोक तिथं द्वारकेमध्ये येऊन देवाच्या जवळ उभे आहेत, कृष्णाच्या जवळ, हे अधिकृत दास आहेत म्हटले. आपल्याकडे तरी असं वर्णन केलं जातं की रोज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या द्वारकेमध्ये तुम्ही नारद भक्ती सूत्र वाचा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो इंद्र काय तिथं काम करतोय, चंद्र काय काम करतोय, भगवान शंकर काय काम करतायत, हे सगळी लक्षणं आपल्याला नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेली आहेत. प्रत्येकजण तिथं काही ना काहीतरी काम करत असलेलं आपल्याला दिसायला लागला. हे सगळे काम करतात म्हणजे हे दास आहेत आणि त्यांना अधिकृत दास असं म्हणा. आता दुसरा प्रकार सांगतो, आश्रित दास, म्हणजे भगवंताच्या जवळ येऊन त्यांना शरण येऊन झालेले जे दास आहेत त्याला आश्रित दास असं म्हटलं जातं. उदाहरणं अनेक आहेत, फक्त एक नाव घेऊन पुढं जातो. बिभीषणाचं नाव जरा डोळ्यासमोर घ्या. हा बिभीषण जो आहे का नाही, हा बिभीषण भगवंताचा दास आहे, पण तो कसा आहे? शरणागत आश्रित दास आहे. देवाचा दास आहे, प्रभू रामचंद्रांचा दास आहे, पण तो कसा आहे? शरणागत आश्रित दास आहे. आपल्याला माहीत आहे बिभीषण प्रभू रामचंद्रांना कसा शरण आला, प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाचा कसा स्वीकार केला, रामायण या संबंधाने फार गोड सांगितलेलं आहे. आणखीन एक वाक्य सांगू आपल्याला. भगवंताला आश्रित येऊन भगवंताला जो शरण येतो, आल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी भगवंतावर पडते. त्याची सगळी जबाबदारी भगवंतावर पडते. आपण कित्येकदा प्रमाण देत आलो आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, महाराजांची भाषा आहे. हे शरण म्हणत असताना सुद्धा ज्ञानोबारायांनी जो मज होय शरण असं नाही, अनन्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अनन्य या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय नाही, याला अनन्य म्हटलं जातं. मी अनेकदा प्रमाण देत आलो आहे, आम्हा विठ्ठल एक देव येरावं घ्यायची बाब, याला अनन्य म्हटलं जातं. त्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही, याला खऱ्या अर्थाची अनन्य भक्ती असं आपल्याकडे चिंतन केलेलं दिसून येतं. उदाहरणं या संबंधाने अनेक पद्धतीची सांगितली जातात. कृष्ण आणि कृष्ण
याच्याशिवाय दुसरा काही मनामध्ये विचार नाही, त्याला अनन्य अशा पद्धतीचा विचार मांडला जातो. मी अनेकदा ते कृष्णचरित्रामध्ये उदाहरण देत आलेलो. पहा ते काय झालं म्हणे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता गोकुळ सोडून गेलेले आहेत, द्वारकेत गेले, द्वारकेचे राजे झाले, काय हस्तिनापूरकडे गेले, इंद्रप्रस्थकडे गेले, काय जे असेल ते असेल, भगवंताचं कार्य चाललंय. भगवान गोकुळात आहेत का आता? नाही. गोकुळामध्ये मात्र भगवान नाहीत, पण तिथं काय आहे, भगवंताचं भजन आहे. गोपाळाच्या मुखामध्ये काय आहे? कृष्ण. गोपिकांच्या मुखामध्ये काय आहे? कृष्ण. नंद यशोदेच्या मुखामध्ये काय आहे? कृष्ण. बघा तुम्ही, कृष्ण परमात्मा नाही, पण कृष्णाचं काय आहे? भजन आहे. एक सांगतो आपल्याला, असं आहे भगवान, त्या महाराजांचं एक प्रमाण आहे, तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं नकळे मेघश्यामा, असं प्रमाण आहे. ते हनुमंतरायाच्या चरित्रामध्ये सुद्धा अनेक वर्णन आहेत, मला सगळी सांगायचं नाही. प्रभू रामचंद्र समोर असताना हनुमंतराय राम 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 म्हणत होते म्हणे. रामचंद्र प्रभू होते आणि राम राम म्हणत होते. रामचंद्र प्रभूंना हसायला यायला लागलं. हनुमंतरायांनी विचारलं काय झालं? म्हटले काय मला कळत नाही, मी समोर आहे तुझ्या, माझं नाव कधी घ्यावं? मी नसल्यानंतर माझ्या समोर घेण्यात काय अर्थ आहे का? आता मला सांगा, मी श्रावण संपून गेल्यानंतर मग म्हणायचं काय महाराजांचं प्रवचन होतं, अमुक होतं, कधी येतील, हे सगळं ठीक आहे का? आता माझ्या समोरच आहे काय, हे त्याला काय आहे, समोरच आहे, कोण कशाला काय बोलायची आवश्यकता आहे? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता मी समोरच आहे ना. हो, मग माझ्या समोर काय राम 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 म्हणायची गरज आहे? काय म्हणायची गरज आहे? बरं मी समोर आहे म्हटल्यानंतर मी तुझा उद्धार करतोयच आहे ना, कशाला मग राम राम म्हणायची गरज आहे? हनुमंतरायांनी काय उत्तर दिलं सांगू का? ऐका, हनुमंतरायांनी सांगितलं काय आहे, तुझ्यापेक्षा तुझं नाव जास्त अधिक श्रेष्ठ आहे म्हटले. प्रभूने डोक्यालाच हात लावला, माझ्यापेक्षा माझं नाव अधिक श्रेष्ठ आहे, हे कसं काय? ते म्हणले आहे म्हटले. म्हणले काय, तसं काय करा? हनुमंतरायांनी सांगितलं, तू तुझ्या जवळ जो येईल त्या एकाचाच उद्धार करू शकतो, पण तुझं नाम ज्याच्या ज्याच्या मुखात जाईल त्या सगळ्याचा उद्धार होतो म्हटलं. हा फरक किती गमतीचा आहे बघा. तू तुझ्या जवळ जो येईल त्या एकाचाच उद्धार करू शकतो, पण तुझं नाम ज्याच्या ज्याच्या मुखात जाईल त्या सगळ्याचा उद्धार होतोय, म्हणून तुझ्या नामापेक्षा तुझ्यापेक्षा तुझ्या नावाचं महत्त्व अधिक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात नाही आहेत, पण गोपाळाच्या मुखामध्ये कृष्ण, गोपिकाच्या मुखामध्ये कृष्ण, नंद यशोदेच्या मुखामध्ये कृष्ण, सगळीकडे कृष्ण. आजही आपल्याकडे आपण जर गोकुळामध्ये वृंदावनामध्ये गेलो तर तिथं सगळेजण कृष्ण कृष्णच म्हणत असतात बघा. राधे राधे तरी म्हणतात, नाही तर कृष्ण कृष्ण म्हणतात. म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणून आपल्याला बऱ्याच किशाला चाट लावतात, ती गोष्ट नाही का? काय सांगतील आणि काय करून पैसे काढतील सांगता येत नाही. जाऊ द्या, क्षेत्र म्हटलं की प्रत्येक क्षेत्राची ओरड तीच आहे. मला त्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही. आपण त्याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा, आम्ही एकदा गोकुळला, मी ऋषिकेशला होतो आणि दादा आले, आमचे आई आणि दादा तिकडं आले ऋषिकेशला मला घेऊन जायला, आणि आम्ही निघालो. जाताना मला म्हटलं की आपण मथुरेहून जातोय तर आपण मथुरा गोकुळ सगळं पाहून जाऊ. म्हटलं काय हरकत नाही, म्हणून आम्ही मथुरेत उतरलो. मी एकटाच त्यांच्याबरोबर होतो, दादा आई मी. मग ते सगळं मी घेऊन यायला आपलं सगळं बरोबर घेणं, जिथं जाईल तिथं ते जे आहेत ना तिथले ते मग मला लगेच बघायचे, मला म्हणायचे अरे वा वा श्रावण बाळ आहेस म्हणायचे मला. आई वडिलांना तू तीर्थयात्रा करायला घेऊन आलास, ये पड पाया दे 100, ते करायचे. अहो ते इतकं मला पण कसं वाटायचं, श्रावण बाळ अमुक तमुक म्हणल्यानंतर मलाही वाटायचं मी लगेच देऊन टाकायचं त्याला, 50 दे 100 दे चालू. आणि मी अनेक ठिकाणी गोकुळामध्ये इकडं तिकडं फिरलो. मग तिथं काय दाखवायचे ते आपण, तुम्ही गेलाय का गोकुळा? बघा तुम्ही ते वृंदावनला, ते काय दाखवतात तिथे, एक दाखवतात की इथून नंद बाबा त्या वसुदेव कृष्णाला घेऊन आले, ते दरवाजा दाखवतात, इथून घेऊन आले म्हणतात. मग घेऊन आल्यानंतर बरं, मग आपल्याला ते घेऊन आल्यानंतर कुठं आहे म्हटलं काय, त्याला ते पडदा लावलेला असतो. ते म्हणतात पडदा उघडण्याकरता 50 रुपये. मग मी लगेच म्हटलं हो धरा 50. त्यांनी पडदा उघडला, काही नाही, खिडकी होती. परत नंतर आतमध्ये गेलो आम्ही, तिथं गेल्यानंतर ते म्हटले हे नंदबाबाचं घर आहे. घर आहे म्हटलं, इथं नंदबाबाचं देवघर आहे. म्हटलं अरे वा, काय देवघर असेल, तेव्हापासूनची देव? हो. म्हटलं दाखवा, पडदा लावलेला. म्हटलं दाखवा. ते म्हटले 100 रुपये ठेवले, पडदा उघडला, काही नाही, आपलं साधं देवघर. म्हणजे ते सगळं. मग ते 2-4 वेळेस झालं. दादा मला म्हटले अरे किती पैसे चालले आपले, हे किती चालले? मी उगी गमतीने दादांना तेव्हा म्हटलो, मी म्हटलं काल्याची कीर्तनं करून कितीतरी मिळवले, जाऊ द्या इकडं. काल्याची जाऊ द्या म्हटलं,
काल्याची कीर्तनं करून लोकांनी कितीतरी दिले कृष्णचरित्रावर. जाऊ द्या आता, ते खरं असो खोटं असो, जाऊ द्या, भार विचार बाकीचा करत बसायला काय, जाऊ द्या. चला, मुद्दा काय आपला होता, गोकुळामध्ये जिथं जाईल तिथं कृष्ण कृष्ण आपल्याला दिसतं. भगवान द्वारकेत राजे झालेले आहेत, गोकुळाची स्थिती मात्र कृष्णमय अशा पद्धतीची झालेली आहे. ज्याच्या त्याच्या मुखामध्ये केवळ आणि केवळ कृष्णाचं भजन आहे. त्या गोकुळामध्ये, त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये एक मनुष्य कृष्ण कथा करण्याकरता आला. वल्लभ संप्रदायाचा तो होता. वल्लभ संप्रदाय, वल्लभाचार्यांचा, मध्वाचार्यांचा, आपल्याकडे रामानुजाचार्यांच्या वेगवेगळे संप्रदाय. वल्लभ संप्रदाय, कृष्णभक्ती फार महत्त्वाची. त्यांची तत्त्व सांगत राहत नाही. द्वैतवादी कोण, अद्वैतवादी कोण, केवळ द्वैती कोण, केवळ हे सगळा तत्त्वज्ञानाचा विचार आहे, नको त्यात जास्त पडायला. पण त्यांच्यातलं जे झालेलं भगवत भक्तीच्या संबंधांचं एक चरित्र तेवढं सांगून पुढं जातो. काय झालं मग, ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या व्रजभूमीमध्ये, वृंदावनाला व्रजभूमी म्हटलं जातं किंवा ब्रजभूमी म्हटलं जातं. त्या आपण व्रज या शब्दाचे अर्थ बघितलेले आहेत. तुम्हाला सांगतो कधी पाहिलं ते, गोपीगीताच्या वेळेला जयति ते धिकम ही गोपीगीताची जी सुरुवात केली त्यावेळेस व्रज शब्दाचे अर्थ भिन्न भिन्न सांगितलेले आहेत. व्र म्हणजे काय, ज म्हणजे काय, सगळं आहे. ते व्रजभूमीचा इतिहास खूप मोठा सांगितला जातो. चला, त्या व्रजभूमीमध्ये तो महात्मा कृष्ण कथा करण्याकरता आला. मग तो आला म्हणजे एकटा नाही आला, त्याचे काही शिष्य परिवारांना घेऊन आले. मग भला मोठाच्या मोठा काही 200-400 लोकांचा शिष्य परिवार कृष्णकथा करण्याकरता त्या व्रजभूमीमध्ये आले आणि वृंदावनाच्या भूमीमध्ये असा मंडप उभा केला, व्यासपीठ टाकलं, कृष्णकथा सुरू झाली. मग आता गोपालकृष्णाची कथा ती गोडच लागणार, आनंद, सगळेजण मंत्रमुग्ध अशा पद्धतीचे कृष्णचरित्रामध्ये होत होते. आता काही गोपाळ इकडं तिकडं जायचे. एक गोपाळ सायंकाळच्या वेळेला आपली काही गुरं गाई वगैरे होत्या ते घेऊन घराकडे निघालेला होता आणि जात असताना त्यांनी पाहिलं, लांबून पाहिलं की काहीतरी चाललंय. काय चाललंय, एक असे व्यासपीठ आहे, त्याच्यावर एक महाराज बसलेले आहेत, पुढं 200-400 लोक बसलेले आहेत, ते काहीतरी सांगतायत आणि लोक माना डोलावून ऐकतायत. त्याला काही माहीत नाही, ते गोपाळ होता, सरळ साधा भोळा भाव, त्याला तत्त्वज्ञान माहीत नाही, प्रवचन माहीत नाही, कथा कशी असते माहीत नाही, कारण कृष्णभक्तीशिवाय दुसरं वेड नाही, कृष्णनामाशिवाय दुसरा विचार नाही. गोपाळ भगवंताला, त्या गोपाळाला एकच माहिती आहे, आपला मित्र, आपला सखा द्वारकेचा राजा झालाय, तिथं राज्यकारभार करतोय, पण आपण मात्र त्याच्या भजनामध्ये तल्लीन होतोय. तो भेटो अथवा न भेटो, त्याचं नाम हेच आमच्या जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक आहे, असं म्हणून त्याचं भजन चाललंय. ते काय झालं म्हणे, तो जाता जाता त्यानं लांबून पाहिलं त्या गोपाळाने, आणि लांबून पाहिल्यानंतर त्याला काय आहे ते बघावं तरी लांबून असं बघत होता. तिथे एक फार मोठाच्या मोठा असा कट्टा होता. वडाच्या झाडाचे कट्टे असतात बघा, असे मोठेचे मोठे, आपल्याकडे त्याला पार म्हटलं जातं, गावाकडे काय पार म्हटलं जातं, मारुतीचा पार, वडाचा पार असं म्हटलं. त्या पारावर बसूनच बरेच काय जे असेल गावातलं कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय ते पारावर बरोबर मेसेज येऊन पोहोचतात. नेटवर्क इतकं फास्ट असतं, 4G पेक्षा पुढं असतं ते नेटवर्क, कुठून कशा बातम्या येतात कोणास ठाऊक, ते पार ठरलेले असतात. त्या व्रजभूमीमध्ये सुद्धा एक कट्टा होता असा. त्या गोपाळाने काय केलं, काय चाललंय बघण्याकरता त्या कट्ट्यावर उडी मारली आणि तो बसला आपलं लांबून असं असं पाय हलवत 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 बसला असं बघत. तर गोपाळ काय, त्याला काय, हे प्रवचन चालू होतं महाराजांचं या, आणि हा बसला पुढं, बसला तो बसला कट्ट्यावर बसला आणि बसून काय करतोय, असा पाय हलवतोय. बरं, महाराजांच्या आसनापेक्षा उंच आसनावर बसला. ते महाराजांनी ते पाहिलं आणि ते महाराजांना काही त्या पटलं नाही. ते म्हटलं, अरे काय कळतंय का, ओ बच्चा क्या कर रहा है, देखो कसं आहे म्हटले, बघा ते काय करायला लागलंय, कसं बसलाय, प्रवचन चालू असताना कसं बसावं सांगावं लागतं. आता लोकांना सुद्धा. आपल्याकडे काही नाही, बार्शीत अतिशय चांगलं बसतात. 31 तारीख जवळ आली, कुठं काय करत बसता आपलं, नाही खरंच चांगलं नाही, तसंही काही समजू नका बरं का, उगी तुम्हाला मनात अजिबात वाईट काही आणू नका 31 तारखेपर्यंत. तर काय आहे, सगळं चांगलं आहे, बसण्याची व्यवस्था सगळे ज्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने बसणं आहे, चांगलं आहे. अहो काही ठिकाणी गेल्यानंतर म्हणे साहेब आमच्याकडे फार गमतीची बसतात. एक माणूस असा पुढं बसलेला होता, त्याने काय केलं, दोन्ही गुडघे पुढे केले, मुंडकं त्याच्यात घातलं आणि हात असे बांधले. आता हे काय बसण्याची जागा आहे होय, हां, कोणी मेल्यासारखं बसला इथं, असं असतं काय कुठं. अहो बसणं, आमचे गुरुजी वैकुंठशी गुरुवरी भाऊ सांगायचे, पाठ ऐकताना सुद्धा तुम्ही जर कधी पंढरपूरला आलात, आमच्या गुरुजींचा एक फोटो दाखवतो तुम्हाला, माझ्याकडे आहे, आमच्या पाठशाळेत तर अगदी लावलेला आहे. पाठाला ऐकायला बसल्यानंतर ते कसे बसले होते त्याचा फोटो येतो. ज्याला ज्ञानोबांची एक ववी आहे बघा, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही कसं बसता त्याच्यावर तुमचं श्रवण कसं आहे ते अवलंबून असतं. तुमची ही जी इथला जो कणा आहे तो अगदी ताठ असा पद्धतीने असेल
तर तुम्ही जे काही ऐकता ते व्यवस्थित पद्धतीची तुम्हाला त्याचं इंग्रजीतला शब्द माफी मागून वापरतो कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हटलं जातं ते बरोबर आपल्याकडे होत असतं. त्यामुळे आपल्या बैठकसुद्धा आपली महत्त्वाची सांगितली जाते. आता हा जो आहे या गोपाळाला काय महाराज तो असा बसला कट्ट्यावर वर बसला ते बसलाना असा पाय हलवत हलवत बसलेला होता. ते महाराज जे होते ते महाराजांना पटलं नाही. ते म्हटले अरे माझ्यापेक्षा उंच आसनावर बसला असं बसू नये. एकतर गुरु महाराजांच्या आसनावर तर कधीच बसू नये त्यांच्या बरोबरीच्या आसनावर सुद्धा बसू नये. आता लोक आम्हाला उठून बसायला ओढा सरका जरा महाराज तिकडं आम्हालाच म्हणतात सरका तिकडं महाराज म्हणतात आम्हाला असं नाही चालत. ते आसन त्यांची गादी त्यांचं ते आसन वेगळं आणि त्याला शुचिर्भूतता आहे त्याला नियम आहेत. आपण त्याला कधी कारण ती आसन सिद्धी असते. आपण ज्ञानोबारांच्या त्या ओव्या मागं बघितलेल्या आहेत त्यामुळे आत्ता वेळ घेत नाही. आसन सिद्धी असते त्यामुळे आसनाला खूप महत्त्व दिलं जातं. काय आहे आपल्याकडे गादी परंपरा तर खूप मानली जाते. आमच्याकडे आपल्या बोधले महाराज परंपरेत तर अशी पद्धत आहे. कर्नाटकामध्ये सरांना माहिती आहे कर्नाटकामध्ये असे कित्येक गावं आहेत की ज्या गावामध्ये दादा पोहोचो अथवा न पोहोचो पण ते ज्या गादीवर बसतात लोक त्या गादीला नमस्कार करतात आणि कार्यक्रम चालू ठेवतात. आजही म्हणजे आम्ही गेलो अथवा न गेलो तरी ती गादी म्हणजे गुरूंचं अस्तित्व आहे तिथं ते त्या रूपाने आहेत. शेवटी हा सगळा श्रद्धेचा भाग आहे अंतःकरणातल्या द्रवीभूत असलेल्या वृत्तीचा भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कित्येक गावं मी परवा एकदा त्यांच्याबरोबर गेलो होतो. पप्पूला माहीत आहे 30 वर्ष आमचे वडील तिथं गेलेले नव्हते तर 30 वर्ष ती गादी ठेवून लोकांनी कार्यक्रम केलेले होते. गादी ठेवून आणि त्या गादीला पाया पडायचं आणि कार्यक्रम सुरू करायचे. हा शेवटी गुरुश्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे ही श्रद्धा अशा पद्धतीने गादी परंपरेने आपल्याकडे सांभाळली जाते. असो आपला मुद्दा तो गोपाळ असा वर बसलेला होता. ते महाराजांना पटलं नाही. त्यांनी सांगितलं अरे जा रे म्हटले ते काय करतोय बघा म्हटले तो उंच असा बसलाय म्हटले वेड्यासारखं त्याला खाली बोलून आणा इकडं म्हटले त्याला सांगतो जरा कसं असतं काय बसायचं खेळवळ आहेत म्हटले. काय घ्या या वृंदावनामधल्या गोकुळातल्या या गोपाळांना कोण म्हणायला लागलाय कृष्ण भक्तीवर कथा करणारा. काय गोपाळांना कळत नाही काय गोपिकांना कळत नाही वेड्यासारखं फिरतात म्हटले काय कळत नाही म्हटले. आणि तो बोलता बोलता म्हटलं मलाही कळे ना म्हटले की कृष्ण इथंच कसा अवताराला आला. हां ह्या लोकांना काही कळे ना वळे ना कसं बसावं लागतं काय करावं लागतं घेऊन येताना म्हटले. आता ते बिचारे सरळ भोळा ते जे ज्यांना सांगितलं होतं ते 2-4 होते ते गेले आणि ते गेले आणि त्याला पाहिलं आणि त्याला म्हटले ए खाली उतर. आता तो गोपाळ होता गावातला. तो म्हटलं का आमच्या महाराजांनी बोलवलं आहे म्हटले चल तिकडं. तो म्हटला का त्यांचं काहीतरी काम आहे. तो गोपाळ म्हटला काम त्यांचं आहे तर मी का तिकडे येऊ त्यालाच इकडे बोलव. गोपाळ काम त्याचं आहे का माझं आहे त्यांचं काम आहे ना मग त्यांना इकडे बोलव म्हटले मी का जाऊ म्हटले. ते म्हटले अरे तुला माहीत नाही वेड्यासारखं बोलतो आमचे महाराज किती मोठे आहेत. तो म्हटला दिसत आहेत लगे माझ्याकडे बघू नका मी लहान झालो आता दिसत आहेत की म्हटले जाड जोड घेत. ते म्हटले अरे वेड्या तुला माहीत नाही वल्लभ संप्रदायाचे मोठे आचार्य आहेत ते. तो म्हटला असे नात का अरे वेड्या आपण तिथं जायचं असतं. तो म्हटला माझं काय काम नाही. अरे त्यांनी बोलवलंय त्यांचं काम असेल तर त्यांना इकडे या म्हणावं. आता काहीच कळेना. त्या दोघं तिघं खाली आले माघारी आले आणि ते महाराजांना सांगायला लागले तो काही येत नाही. बरं ते मग बोलायला लागले. मग ते जे मधली असतात ना ते एवढं असतात ते ईदभर असलेलं आपल्याकडे काय म्हण आहे हातभर करून सांगायचं म्हणजे मधल्याचं कामच ते असतं. त्यांनी ते हातभर करून सांगितलं तुम्हाला असंच म्हटलं तुम्हाला तसंच म्हटलं अमुकच झालं. हे महाराज या हलक्या कानाची या हलक्या कानाच्या लोकांचं फार अवघड असतं. काय कानात सांगितलं की ते हलक्या कानाचे. ते म्हटले हां असं म्हटलं तुम्हाला घेऊन या म्हटलं. ते म्हटले चला. झालं 4-5 10-12 शिष्य लोक त्यांच्याबरोबर गेले त्या कट्ट्याजवळ गेले आणि गेल्यानंतर त्या महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं ए खाली उतर. तो म्हटला का अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग वर या. गोपाळ त्याला काय घेऊन देणं पडलं वर या म्हटला. वर या म्हटलं दोघा तिघा महाराज लोक त्या शिष्य लोकांनी उचललं आणि त्या महाराजांना कट्ट्यावर बसवलं. बसल्यानंतर मग ते महाराज आणि ते गोपाळ एकमेकाकडे पाहायला लागले आणि पाहायला लागल्यानंतर त्याला त्या महाराजांनी विचारलं का रे नाव काय तुझं. तो म्हटलं माझ्याच गावात येऊन आपल्याकडे काय झालं बरोबर नाही मलाच विचारतं माझं नाव काय तुमचं नाव काय सांगा आधी म्हटला. ते म्हटले अरे तुला काही माहीत नाही का मी कोण आहे ते. ते म्हटलं काही कारणच नाही मी आजच बघतो तुम्हाला म्हटले. ते म्हटले तुला माहीत नाही म्हटले आम्ही कोण आहेत. ते म्हटलं सांगा कोण आहेत. मग त्यांनी सांगितलं हे बघ आम्ही ना मी इथं कृष्ण कथा करायला आलो आहे कृष्ण चरित्र कथा करतोय. बरं मग हे माझा सगळा शिष्य परिवार आला आहे. बरं मग या सगळ्यांबरोबर मी कृष्ण कथा करत असताना मी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अनन्य भक्त आहे. कळलं का म्हटले तुला मी अनन्य भक्त आहे अनन्य. बरं मग हां मग आता सांग बरं म्हटले तू कोण आहे. म्हटलं अनन्य म्हणजे काय असतंय. ते म्हटले हे बघ श्रीकृष्णाशिवाय दुसरं आम्हाला दैवत माहीत नाही.
श्रीकृष्णाशिवाय अनेक दुसरी दैवतं असूनही, त्यांची नावं माहीत असूनही आम्ही मात्र आमच्या तोंडातून फक्त कृष्ण भजन करतो. नावं माहीत आहेत आम्हाला, सगळ्या देवाची नावं माहीत आहेत, पण आम्ही फक्त कृष्ण भजन करतो, असे आम्ही अनन्य आहोत. कळालं का? सांग म्हटले, आता तू कोण आहे? आता याला आलं पंचायत. तो म्हटला, यांनी जर अनन्य सांगितलं असेल तर आपल्याला तसलंच काहीतरी बोलावं लागेल. कसं असतं माहिती, क्रिया प्रतिक्रिया असते बघा, बरोबर आहे की नाही? आपण कधी कधी तिकडून जर चांगल्या पद्धतीचे शब्द आले तर आपणही तसंच बोलायला पाहिजे. जर चांगल्या पद्धतीची भाषा आली की आपणही तसंच बोलायला पाहिजे. अहो मला सांगा, आपल्याकडे गावाकडे, आता माझंच बोलणं सांगतो, आमच्या धामण गावातनं फोन आला की माझी भाषा वेगळी असते, याला माहिती आहे पप्पूला. तर आता फोन दिवसभर येतात, ती जवळच असतो, त्याला माहिती आहे. धामण गावातला फोन आला की माझी भाषा वेगळीच असते, आणि पुण्याकडून फोन आला की वेगळीच असते. पुण्यातली भाषा आपल्याला माहिती आहे, मग आपण त्याला त्याच पद्धतीने शुद्ध व्यवस्थित पद्धतीने बोलतो. यांनी विचार केला की यांनी जर स्वतःला अनन्य सांगितलं असेल तर आपणही तसलंच काहीतरी सांगितलं पाहिजे. तो म्हटलं, हे पहा, तुम्ही अनन्य आहेत ना? हो. मी कोण आहे? तर मी फनन्य. त्या महाराजांनी डोक्यालाच हात लावला. ते म्हणले, फनन्य? हो. ते म्हणले, फनन्य भक्त असतो का? हो असतो. मी ऐक. ते म्हणले, अरे मी एवढा अभ्यास केला, ते फनन्य कुठंच दिसलं नाही. असं नसतंय म्हटलं, ते तुम्हाला कळणारच नाही. ते म्हटले, मग मला सांग, आम्ही अनन्य आहोत का? कारण कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असून सुद्धा आम्ही दुसऱ्या देवाचं नाव घेत नाही, फक्त कृष्णाचं घेतो, म्हणून आम्ही कोण? अनन्य. आता तू सांग बरं, फनन्य काय अर्थ आहे त्याचा? तो म्हटलं, आली का पंचायत आणखीन हे अर्थ? तो म्हटलं, हे प्रवचन करायला इतकं पाठ पाहिजे, कुठं माहिती त्याला? आणि प्रवचनकाराचं नुसतं पाठच असतं महाराज, दुसरं काहीच नाही. त्याने विचार केला. तो म्हटलं, बरं तुम्ही अनन्य का? कृष्णाशिवाय इतर देवाची नावं माहीत असून सुद्धा इतर देवाची नावं न घेता फक्त कृष्णाचं नाव घेता, म्हणून तुम्ही कोण झाला? अनन्य. आता ऐका, म्हटले, मी फनन्य का? मी फनन्य याच्याकरता मला कृष्णाशिवाय दुसरं नावच माहीत नाही, म्हणून मी फनन्य म्हटला. मला नावच माहीत नाही, मला दुसरा देवच नाही. तुम्हाला नावं तरी माहिती आहेत, मला दुसरं देव माहीतच नाही. म्हटले, आम्हा विठ्ठल एक देव येरावं घ्यायची वाव. आम्हाला दुसरं काही माहीत नाही, एका कृष्णाशिवाय दुसरं काही माहीत नाही. ही फनन्यता, ह्या अनन्यताची असते, किंवा ही जी अनन्यता फनन्यता, याचा अर्थ एकजीव होणं, भगवंताशिवाय काही माहीत नसतं, हा जो विचार सांगितला जातो याला सुद्धा दास्यत्व म्हटलं जातं. आणि हे दास्यत्व आश्रित दास्यत्व या प्रकारात मोडतं. एक अधिकृत दास्य, दुसरा आश्रित दास्य, तिसरा पारिषद दास्य. पारिषद दास्य या शब्दाचा अर्थ आहे काही काही गोष्टी काय केल्या जातात की सल्ल्याच्या रूपाने सांगितल्या जातात, त्याला पारिषद म्हटलं जातं. आपल्याकडे रामायणामध्ये जांबुवंताचं उदाहरण दिलं जातं. हा वयोवृद्ध, जांबुवंत हा वयोवृद्ध, आणि वेळ प्रसंगी प्रभू रामचंद्रांना सल्ला देणारा म्हणून जांबुवंताकडे पाहिलं जातं. याला पारिषद दास असं म्हटलं जातं. काही कृष्णचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला दारुकाचं उदाहरण दिलं जातं. तो पारिषद दास. कृष्णाला वेगवेगळी सल्ले दिलेले आहेत, काही काही वेळेस योग्य सल्ले दिलेले, भीष्माचार्यांनी योग्य वेळ सल्ले दिलेले आहेत काही काही वेळेस कृष्णाला. पहा तुम्ही महाभारतामध्ये, आपल्याला आता वेळ आपल्याकडे नाही आहे तेवढी उपलब्ध, पण महाभारत जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भीष्माचार्यांनी कसे कृष्णाला सल्ले दिले. त्यामुळे ह्या सगळ्या हेही दासच आहेत खरं तर, पण सल्ले जर देत असतील तर यांना पारिषद दास असं म्हटलं जातं. किंवा आपल्याकडे रामायणामध्ये सुमंताचं उदाहरण दिलं जातं. हे सगळे पारिषद दासामध्ये आले. 3 दासाचे प्रकार झाले आत्तापर्यंत: अधिकृत दास, आश्रित दास, पारिषद दास, आणि 4था दासाचा प्रकार मला सांगायचा आहे अनुग दास. हा जो अनुग सांगितला का नाही, तो 2 पद्धतीने सांगितला. एक व्रजस्थ सांगितला आणि दुसरा पुरस्थ सांगितला. काही व्रजभूमीमध्ये असलेले अनुग दास आहेत आणि काही शहरामध्ये राहणारे पुरस्थ अशा पद्धतीचे दास आहेत. उद्धव हा पुरस्थ अनुगदास आहे, अर्जुन हा पुरस्थ अनुगदास आहे. का? कारण उद्धव हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या यादव कुलामध्ये अवताराला आलेले आहेत. हा दास आहे पण पुरस्थ दास आहे. अर्जुन हा भगवंताच्या संबंधाने आलेला दास आहे, हाही दास आहे, पण याला पुरस्थ अनुगदास म्हटलं जातं. त्या भक्तिशास्त्रामध्ये संभ्रमजनित दास्यत्व आणि गौरवजनित दास्यत्व असे 2 दासाचे प्रकार सांगितले जातात. म्हणजे काय? संभ्रमजनित दास्यत्व म्हणजे काय? भगवंताचं ऐश्वर्य पाहून भगवंताचं दास्यत्व स्वीकारणं, याला संभ्रमजनित दास्यत्व म्हटलं जातं. आणि गौरवजनित दास्यत्व म्हणजे काय? भगवंताशी कोणत्या तरी नात्या गोत्यातून भगवंताशी दास्यत्व करणं, याला गौरवजनित दास्यत्व म्हटलं जातं. नीट ऐका पुन्हा एकदा, आलं का लक्षात? बघा, संभ्रमजनित दास्यत्व काय आहे? भगवंताचं ऐश्वर्य पाहून, भगवंताचं सामर्थ्य पाहून दास्यत्व करणं.
याला संभ्रमजनित दास्यत्व असं म्हटलं जातं. आणि भगवंताशी काहीतरी नात्याचा संबंध येऊन दास्यत्व येणं याला गौरवजनित दास्यत्व म्हटलं जातं. मी उदाहरणं देतो म्हणजे कळेल, नाही कळालं तर. संभ्रमजनित दास्यत्व, आता आपण आहोत, भगवंताचा ऐश्वर्य पाहतो आणि भगवंताचं दास्यत्व स्वीकारतो. आपण दास आहोत, पण आपण संभ्रमजनित दास्यत्व म्हणायचं. आता गौरवजनित दास्यत्व सांगतो. भरत प्रभू रामचंद्रांचा दास आहे, बरोबर आहे, पण भरत रामाचा कोण आहे? भाऊ आहे. भाऊ आहे, बंधुत्वाने केलेलं दास्यत्व हे भरताच्या ठिकाणी येलेलं दास्यत्व आहे. त्याला गौरवजनित दास्यत्व असं म्हटलं जातं, गौरवजनित दास्यत्व. आता दुसरं सांगतो. उद्धव हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दास आहे, पण तो काय आहे? यादव कुळातला आहे. जरा एक दुसरा शब्द वापरतो, भगवान श्रीकृष्णाची आणि उद्धवाची भावकी आहे, बरोबर आहे, यादव कुळातला आहे. भावकीतला असूनही तो कृष्ण परमात्म्याचा दास आहे. याला अनुग पुरस्त दास असं म्हटलं जातं. त्या उद्धवाच्या चरित्रामध्ये लहानपणी एक उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे, सकाळची वेळ होती आणि उद्धव देवघरामध्ये देवपूजा करत होता. ऐका बरं, देवघरामध्ये देवपूजा करत होता. आणि देवपूजा म्हणजे काही नाही हो, कृष्णमूर्तीचं आराधना करत होता. कृष्णमूर्तीकडे पाहून कृष्ण कृष्ण भजन करत होता उद्धव लहानपणापासून. त्याच्या आईने उद्धवाला हाक मारली आणि उद्धवाला सांगितलं, अरे उद्धवा, झालं का, आवरलं का तुझं? दूध प्यायचं नाही आहे का? ये दूध घेण्याकरता ये. आपण सकाळी लागतं बघा, आपण मागं आई लागते, मागं दूध घ्यायला ये, दूध पित नाही, कुठं काही नाही. अहो ते काही नाही तर मारतात आणि दूध पाजतात, मारून पी पी असं करतात. हे आमचे दादा फार सांगत असतात भारी. काय आहे ती एकत्रित कुटुंब पद्धती असते का, म्हणजे सगळे तिघं चौघा भावांचा सगळा जर एकत्रित असलं का नाही, त्याच्यात फार गंमत असते. दादा आमचे फार कीर्तनात गोड सांगत असतात, सरांना माहिती आहे. ती चौघाचं कुटुंब एकत्रित असलं तर मग ती काय आहे, 4 बायका आता ह्या चौघाच्या, आणि त्या प्रत्येकीला 2-2, 3-3 लेकरं असतात. मग ती काय करते, त्याची एक बाई काय करते, आपल्या पोराला खोलीत घेऊन जाते, बरोबर आहे, आणि त्याला खाऊ घालते. घे घे, ती म्हणतो नको नको, घे घे, परत तुला मिळत नाही, सगळ्यात एकच काही घे. ती घेता त्याला आणखीन घालते. ती नको नको म्हणतं तर त्याला ती खाऊ घालत असते. ही एकत्रित कुटुंब पद्धतीतला प्रकार असतो बघा. ती एकदम ही करत राहतात, एकदम येते. बरं, आता उद्धव होता आणि आईने हाक मारली, अरे उद्धवा, दूध घ्यायचं नाहीये का, ये. उद्धव कुठं होता? देवघरात कृष्णमूर्तीजवळ. आणि आई हाका मारते, दूध घ्यायला यायचं नाही का? एकदा हाक मारली, उद्धव येत नाहीये. 2दा हाक मारली, येत नाहीये. अनेकदा हाका मारल्या, उद्धव येत नाही. तेव्हा आई जरा थोडीशी रागावून म्हटली, अरे उद्धवा, किती वेळ झाला आतमध्ये बसतोच, येत नाही का दूध घ्यायला? उद्धवाने आतून काय उत्तर द्यावं? उद्धवाने सांगितलं, अगं आई, इथं मी अमृतपान करतोय, कुठं दूध घ्यायला येऊ म्हटले. कृष्ण भक्तीचं अमृतपान जर मला घेता असेल तर कुठं दूध घ्यायला येऊ म्हटले. म्हणजे दूध, भगवंताची कृष्ण भक्ती किंवा कृष्णाची भक्ती हे अमृतपान असं जर सांगत असतील. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे, भक्ती कशी आहे, अमृत स्वरूपाच, असं नारदांनी वर्णन केलं आहे. भक्ती कशी आहे, अमृत स्वरूप आहे. त्यामुळे भक्ती म्हणजे सामान्य नाही. कृष्ण भक्तीला भागवताने अमृत असं म्हटलेलं आहे. भागवत कथेला सुद्धा अमृत म्हटलं आहे. भागवताच्या 2य स्कंदामध्ये एक श्लोक असा आलाय, एकांत लाभम वचसोनोपुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माभो श्रुतेश्च विदुभद्भि रूपाकृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम. कथा सुधा, सुधा या शब्दाचा अर्थ अमृत आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्याला प्रमाण दिलं, कथामृत पान न करीती श्रवण आणि काय प्रयोजन मग याचे. त्यामुळे भगवंताची कथा अमृत आहे, भगवंताची भक्ती अमृत आहे, भगवंताचं नाम अमृत आहे, कृष्ण नाम हे अमृत आहे. अमृता समान असलेली ही कृष्ण भक्ती आहे. त्यामुळे या कृष्ण भक्तीचा गवगवा सगळीकडे आहे, सगळ्या कानावर पोहोचलेला आहे. एक 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 येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटतायत. कधी राधा येते आहे, कधी नंद यशोदा येऊन भेटतायत, प्रत्येकजण भेटायला येतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा झालाय. तो ज्याला जाईल त्याला चांगल्या पद्धतीचं काही ना काहीतरी देतोय. राजा असा आहे की तो रिकाम्या हाताने कोणाला पाठवत नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी देतोय. ही जेव्हा बातमी सगळीकडे कळाली, पसरली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक जीवलग सखा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सुदामा. आणि सुदामाच्या बायकोच्या कानावर ही बातमी जाते आणि ती बायको म्हणते, का हो, तुमचा जर मित्र एवढा मोठा असेल तर त्याच्याकडे एकदा जा ना. सुदामाने जायचं ठरवलं, पण रात्र झाल्यामुळे उद्या. त्यामुळे सुदामाचं चरित्र एक आघात आहे.
कृष्णचरित्रातलं एक अंतःकरणाला भिडणारं चरित्र म्हणजे सुदामाचं आहे. पण त्या सुदामाच्या चरित्राला उद्यापासून आपण आरंभ करायचा आहे. कृष्णभक्तीतला एक कृष्णचरित्रातला आत्मा म्हणून ज्या चरित्राकडे पाहिलं जातं ते सुदामाचं चरित्र आहे. उद्या संध्याकाळी